आमची रूम जिथे आहे ना, म्हणजे जास्त लांब नाही, एक 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, कात्रजपासून 2 मिनिटाच्या अंतरावर असेल. तर तिथं झेप्टो, ब्लिंकिट, डंझो, स्विगी, इन्स्टामार्ट, डॉमिनोज हे सगळं चालतच नाही. आता मला यांना काल पिझ्झा खाऊ घालायचा होता. ते म्हणतं की तुमच्या लोकेशनवर डिलिव्हर करू शकत नाही. एवढंच काय, ओला उबेरसुद्धा येत नाही. आता ह्या गोष्टीला तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही सांगा बरं. आता ह्या गोष्टीवर त्यांना लक्ष द्यायला पाहिजे का नाही? कारण की आम्ही पुण्यामध्ये राहत असून कात्रजमध्ये एवढा एरिया आहे कात्रजमध्ये. रविभाईच्या रूमवरून सगळं ऑर्डर करता येतं, पण माझ्या रूमवरून येत नाही आहे. तर मला 15 लिटरचं त्यात ओतून घेता का तुम्ही? चालेल का? घेऊन येऊ? चालतं. ही चटणी उकळली तुमची, बंद करा ना ते. किती इडल्या होईल याच्या? 10-15 होईल. कितीच पॅकेट आहे ते? अगं बस, पोट दुखतं बिस्किट खायला तुला, हो का? इकडे ये बरं तू एकदा, ये इकडं. नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आमची पिऊ पण मजेतच आहे आणि मजेतच राहील. हे बघा, कोण आहे रे? कॉल आलाय बाबा तिकडे. हां, राहू द्या मग. हिजी भाऊचा कॉल आलाय. आज यांना इकडचं काहीतरी खाऊ घालायचा विषय चालू आहे. तर काय खायचं पिऊ तुला? काय खायचं? तर आज आपण यांना काहीतरी खाऊ घालणार आहोत. कारण की खूप दिवस झाले इकडे बाहेर बोर झालेले. परी काय खायचं तुला? काय खायचं तुला? काय खायचं सांग लवकर. नाही सांगत तू? परी काही सांगत नाही, पिऊ पण काही सांगत नाही. काय? पिझ्झाला पैसे कोण देईन? मम्मी देईन का? पिझ्झा खायचे म्हणते बाबा. थांबायचं म्हणता. काय करायचं? घरी करायचा पिझ्झा? घरी करू म्हणते पिझ्झा आज. कोणाला येतो करता? माझ्या हाताने नाही येत का? येते का? तुला कोणाच्या हातचा पिझ्झा आवडतो? कोणाच्या हातचा आवडतो तुला? मम्मीच्या हातचा आवडतो का? माझ्या हातचा नाही आवडत का? बरं, मम्मीच्या हातचाच खा मग तू. काय कळालं का? मी तुला देतच नाही, मी पिझ्झा करणार आहे आता. घरीच करा मग. तर पिवा परीची शाळेचा पण काही मेळ लागत नाही. आता उद्या जाऊन शाळा वगैरे शोधून घ्यावं लागेल. इकडे तिकडे जाऊन कुठेतरी बघावं लागेल परीची शाळेचा विषय. जवळपासची शाळा बघावं लागेल कुठेतरी, जेणेकरून ड्रॉप करणं वापस घेऊन येणं सोपं पडेल. वांगे का तुझ्याकडं? वांग्याचा पिझ्झा असतो का? वाव, वांग्याचा पिझ्झा खायला यावर का आमच्या इथे. पिऊ चल, बाय कर एकदा, चल. इकडे चहा वगैरे ठेवलेलं आहे कोमल आणून. बिस्किट, चहा बिस्किट खाण्यासाठी या, कारण की 5 वाजलेले आहेत. बस परी खाली. अगं बस, ये इकडे चल, बस. अगं बस, पोट दुखतं बिस्किट खायला तुला, हो का? इकडे बरं तू एकदा, ये इकडं. ये बेटा, दिदी आवाज दे. कोमलीला घे ना, घे. पिऊला घे. आली का मम्मी बाहेर? मम्मी आली बाहेर? नाही आली. तर मीठ सांगितलं आणि मिक्स करायचं आहे नीट 15 मिनिट ठेवायचं ते. त्याचा डोसा पण होता माहिती तुला? हां, डोसा होतो. मग डोसा ट्राय करायला काय हरकत आहे? उत्तप्पा होतो. मग डोसा ट्राय करायला काय हरकत आहे? आज इडली खायला. इडली खावा का आज? इडली बॅटर आणलं आहे बघा विकत. बघू आता हे विकतचे कसे होते तर. आम्ही तर पहिल्यांदा खातो विकतचं, नाही का?
अन्नाजी साऊथ इंडियन. आणि आम्हाला माहिती आहे ती चटणीला वरतून तडका द्यावा लागतो, पण आम्ही शिजवत असतो नाही का. हा मी दररोज तडका देते माहिती आहे. बाकी लास्ट व्हिडिओला ते कमेंट आलं आपण जेव्हा आप्पे केले ते का. हा मी दररोज तशीच करते. हां पण आम्ही दरवेळेस असंच करतो, आम्हाला असंच आवडतं. मस्त आतमध्ये तडका द्यायचा आणि थोडं गरम होऊ द्यायचं, बंद करायचं. जे इडल्या टाकला व्हायला. आता इडल्या झाल्या की खाऊया. काल आपल्याला काहीतरी खायचं होतं कोमल बाहेरचं, तुम्ही काही सपोर्टच केलं नाही त्या. हां तुम्ही काही सपोर्टच केलं नाही त्या गोष्टीला. कोण नाही म्हणलं, सगळे हा म्हणले आले. कवा मग पिऊ उठली का. उठली ती लय वेळची उठली. ती थंड पाणी काढणे देतलं मला ते ना. मला वाटतं घेतलं नाही ना घेतलं कसं. तर काल यांना घेऊन जायचं होतं बाहेरून आणायचं होतं. आणि इकडे सिंक असून पण या बाहेर बसून भांडे घालतात. समजा त्यांचं काय कर काही आम्हाला आवडते. बसून कावर भांडे घासतात. आवडतात म्हणे बसून भांडे घासायला. तुम्ही खाल्लेली काय आता असाल त्यानं खाल्लेली का. आम्ही तर खाऊन सांगू आता कसं होईल. क्रिस्पी डोसा होतं, सॉफ्ट इडली होती आणि उत्तपम पण होतं. स्पॉन्जी छान. सोबत खेळायला कोण आले. परी कोण आले. वरद आहे का. वरद बी आला बाबा परीसोबत खेळायला. कालच आले हे. जालन्याला गेले तुम्हाला माहिती होतं ना, सोनून ते गेले ते. हाय वरद. कुठे पप्पा, कुठे तुझी मम्मी कुठे. कुठे गेले पप्पा. बाहेर गेले का. नाही झाला त्यामुळं जरा विषय आहे. आणि रामभाऊन ते आज बाहेर जाणार आहे परत. आमच्या घरचं तेल संपलं आहे बघा. तेल आणण्यासाठी आता डीमार्टला जाणं आहे, कारण की आपण जे तेल वापरतो ते कॅनीमधले वापरतो. इथं जे आहे ते बॅरलमध्ये भेटतं. टिनाच्या डब्यामधलं तेल भेटतं, ते आणायचं आहे का 15 लिटरचं. त्यात ओतून घेता का तुम्ही. हो होतून घेते. चालेल का घेऊन येऊ. चालेल. चालतं. ही चटणी उकळली तुमची, बंद करा ना ते. आता मोठा गॅस केला आणि किती इडल्या होईल याच्या. 10-15 होईल. कितीच पॅकेट आहे ते. 65 रुपये. सोनू कितीत दिलं पॅकेट त्यांनी. इडल्याचं पॅकेट कितीत मध्ये दिलं. बापरे बाप. 65 रुपयात इडल्या किती व्हायला कोमल. 40 40 12 16 20 व्हायला वाटतं आहे ना. घरी केलेलं जास्त स्वस्त पडेल त्याच्यापेक्षा वाटतं तुला. झाला असतो. आता आम्हाला अर्जंटमध्ये आणायच्या होत्या, खायच्या होत्या, त्यामुळे आम्ही विकतच आणलं. नाही तुम्हाला माहिती आहे. डाळ होते तांदूळ. हा ना, तरी बी एक दिवस लागलाच असतं ना त्याला. का उन्हाळ्यात लवकर. दिवस गेला उन्हाळ्यात लवकर होत. रात्री बारीक करून ठेवला असं आता. किती मिनिट ठेवावं लागतं त्याला. 10-15 मिनिटं पहिलं आहे ना, मग 10-15 मिनिटं ठेवावं लागतं. हो का. पिऊ कुठे गेली. ते सांभाळून पिऊ गेलेली तिकडे बघा रूममध्ये. परी पण आत्ता होती नाही तर. परी आई तुझा पाय कसा आहे आता. बरा आहे का. दवाखान्यात जायची गरज आहे का. नाही चल नाही घेऊन जा दवाखान्यात. नको आता बरं वाटायला. बरं वाटेल का. सगळ्यात जास्त त्यांना इंजेक्शन आणले घाबरते. जास्त झाल्यावर घेतलेच नाही ना. घ्यायचे ना मग. 4 लेकरं होईपर्यंत इंजेक्शन घ्यायचे. ऑपरेशन झालं नको ना. त्या गोळ्याने पाकिटात आणल्या. जाती का आज बी कचरा टाकायला. जाती जाती टाकायला. अरे काय कामाला येतो येईन काय नाही. आम्ही काय येडे का काय बाबा सांगायला तुला. कचरा गाडी जावा झालाय. जाती माझं काम आहे ना ते. आज कोण जाणार. कोमल जाणार आज कचरा टाकायला. कोमल चल हो लवकर. जाते ना. लवकर होती बाई उचलून कचरा. हे बघ हे बघा कशी भांडी झाली. अगं ती आजी आली पाय. तुम्ही जाता काय. मला जेव्हा लागतं म्हणजे पडायचं आहे. यांचं अवघड आहे बाबा. यांना काल सांगून पण हे पाहिजे कसे करतात ते बाय. काय करा सांगा बरं इथे.
ते दादा चालले दादा दादा चालले आता दादा. आता जाणारे लोक खूप झालेले कचरा टाकायला. आजी जाईन ना. अगं घे ना हातातून. काय नको नको करतात. दे तिच्याकडे आई. जाती ती दे. नाही रे बाप्पा. जा कोमल तूच. ती आजी जाते बघा आता. मला काहीच सांगू नका तुम्ही. काय करावं असं असलं की मित्रांनो तुम्ही सांगा बरं. कोणाकोणाला समजून सांगा. तू जाती कचरा टाकायला बरी. कचरा टाकायला जाती खाली. हा तर आता तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही कात्रजमध्ये नर्सरी शाळा कोणती चांगली आहे ते मला कमेंट्समध्ये सजेस्ट करा. मला इकडचं माहीत नाही, मला थोडं फिरावं लागेल. पण तुमच्या हिशोबानं, कारण की कात्रजमध्ये जाणारे बरेचसे आपले ऑडियन्स आहे, तर त्यांनी प्लीज मला सजेस्ट करा की तुम्ही कुठल्या शाळेत चांगल्या प्रिफर करता किंवा चांगली शाळा कुठली आहे जिथं आपल्याला परीला टाकता येईल नर्सरीसाठी. तर ते कमेंट्समध्ये सांगा. घ्या इकडे. चल 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 चल. आली पण पिवडी आली पिवडी आली पिवडी आली. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. हां काय रे बेटा भूक लागली तुला. मागून लाल झालं का. चला कुठं जायचं. आळस देते आळस. डुंग 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 डुंग. हां इकडे उभं आपण हवेला उभं राहू. हे बघ हवेला उभं राहू. पिऊला झोप आलेली आहे. हो झोप आली पिऊला. आंघोळ घालून झोप घाला तुला. रडू नाही रडू नाही रडू नाही ग. कोमल तू दुसरी झाली लागते. तिला मम्मी दिसली ना तर लगेच चेडवणी करते ती. म्हणजे मला जायचंच म्हणते तिकडे. असा विषय. आणि आता प्रॉब्लेम असं झालेला आहे की मला इथं स्टुडिओ तयार करायचं बघा. स्टुडिओ म्हणण्यापेक्षा आपले जे व्हिडिओ शूट होईल, मला एका ठिकाण तयार करायचं आहे 1 BHK मध्ये, जिथं माझे व्हिडिओ शूट होतील. आणि अजून एक नवीन संकल्पना तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. तर त्याला जरा वेळ लागणार आहे, पण तुम्हाला सांगेल मी काय आहे काय नाही वेळ आल्यावर. ओ काय बापरे बाप एवढे फुगल्या. हे इडले का काय एवढे फुगायला लागले. फुगले ना कोमल. माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात फुगलेल्या इडल्या पाहिल्या मी. ठीक आहे त्याला काढ. थांबा ना गॅस चालू आहे, बंद करते काढून द्या ना. थांबा थांबा नका नाही करू. कपडा आणते धरायला. थांबा. पिऊला आजीकडे दे. हे बघा इडल्या. कोमल हसू लागली कारण की तिच्या आयुष्यामध्ये तिनं पहिल्यांदा एवढ्या फुगलेल्या इडल्या बघितल्या. दादानी पण दादा नाही फुगलेल्या इडल्या असे खायला पण मजा येते ना. काय म्हणते कोमल. हां करू काय नको मग. तर एवढा फरक असतो कोमल. हे जे विकतचं आणलेलं असतं ना. इडल्या खायचे का. हां चला हो तिकडे बस. ते चिप्स आण इकडं. चिप्स नाही खायची तुला म्हटलं ना मी. चांगले नसतं म्हणून शरीराला. पोटामध्ये दुखत असं तुला सांगितलं ना मी. मग तू ऐकत का नाही माझं. पप्पाचं ऐकायला पाहिजे की नाही पाहिजे एवढं सांग मला. अरे 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 चल इडल्या खाऊ चल चल. लगेच फुंडू येतो माझ्या दोन्ही पोरीला. चल हे बघ इडल्या बघ किती फुगल्या. किती फुगल्या. हात लावशी ना गरम. काढायचा प्रयत्न चालू आहे माझा केव्हाचा, पण ते काही निघत नाही आहे. आता हे कोमलच काढू. थांब परी या गरम आहे. हात नको लावू. ते पिऊचं काय मला समजत नाही. तुझ्या जवळ आली शांत बसते. हां पिऊ चल माझ्यासोबत. चल तुला पावडर लावून देतो. बघत नाही ती तुमच्याकडे. चल बेटा. बघत नाही तुमच्या. पिऊ नाही अय चल ना पावडर लावून देतो. चल नको. चल काढ मग. घे ते आई आजीकडे देतील लागल्यास. आजी घ्या पिऊला घ्या चला. हां इकडं ऋतू बघा झोपलेली आहे. मान पण अशी कापत करते पोरगी मला समजत नाही.
पिल्लू उठवलं बाबा, काकाने उठवलं बाबा. ओ हनुमान, हनुमान उठला, उठला हनुमान, हनुमान उठलाय आमचा हनुमान. चला या इडल्या खाण्यासाठी. तुम्हाला इडल्या काढल्यानंतर 1 मिनिटात दाखवतो मी. ओके. तो 12 वाजता आहे. तू इडल्या तुझ्या कधी संपन तुझ्या? झालं ना अजून पीठ राहिलेले आय थिंक. झालं. शेवट मग ठेवणं लावून त्याला झाकण. अजून स्वयंपाक करायचा. हां 11 वाजले. तुम्ही खोटं करून टायमिंग सांगतो मला हे करता. घड्याळ लावलेली ना माझ्या काय भरोसा ठेवती पाहा ना. तूच पाय. तुम्ही पाहा ना. केव्हा सांगितलेलं? भरोसा ठेवतो. माझा काय संबंध? भरोसा ठेवतो नाही मी. आणि मला सांग, आपण पुण्यामध्ये कात्रजमध्ये रूम घेतलेली आहे. का बरं घेतलेली आहे? कारण की सगळ्या सुखसुविधा इथे मिळतील. बरं तुम्हाला सांगतोय मित्रांनो, इथं प्रॉब्लेम एवढा आहे ना, आता आमची रूम जिथे आहे ना, म्हणजे जास्त लांब नाही, एक 2 मिनटाच्या अंतरावर आहे. कात्रजपासून 2 मिनटाच्या अंतरावर असं. तर तिथं झेप्टो, ब्लिंकिट, डंझो, स्विगी, इन्स्टामार्ट, डॉमिनोज हे सगळं चालतच नाही. आता मला यांना काल पिझ्झा खाऊ घालायचा होता. ते म्हणतं की तुमच्या लोकेशनवर डिलिव्हर करू शकत नाही. एवढंच काय, ओला उबेरसुद्धा येत नाही. आता ह्या गोष्टीला तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही सांगा बरं. आता ह्या गोष्टीवर त्यांना लक्ष द्यायला पाहिजे का नाही? कारण की आम्ही पुण्यामध्ये राहत असून कात्रजमध्ये एवढा एरिया आहे. कात्रजमध्ये रविभाईच्या रूमवरून सगळं ऑर्डर करता येतं आहे, पण माझ्या रूमवरून येत नाही आहे. तर मला हा कुठंतरी वाटतं की बाबा हे त्यांचं कमीपणा आहे, म्हणजे कमी पडता येते की लोकेशनवर पोहोचायला. आणि तुम्हाला म्हणजे माझा ॲड्रेस सांगत नाही आहे सध्या तरी, पण कात्रजपासून एक 2 मिनटाच्या अंतरावर आमचं घर आहे. 2 मिनटामध्ये तुम्ही डायरेक्ट कात्रजमध्ये पोहोचता. कळलं? कात्रज चौकामध्ये पोहोचता. सॉरी, कात्रज चौक सगळ्यांना माहिती असेल, मी इथंच राहतो. तर इथं ते यायला पाहिजे का नाही, असा त्रास नाही झाला पाहिजे मला तरी वाटतं. सुदर्शनचा पोट किती कोणी बी जीव घाला, मी खाऊ घातल्याचे पोट भरत नाही. हो का? अरे बरं, तू काय करतो? घ्या खा पटापटान, चला लवकर. परीला कालपासून पिझ्झा खायचा आहे ना परी, पण पिझ्झा काही भेटला नाही. असा विषय, याविषयी तुमचं काय मत आहे ते सांगा मला. मला तरी वाटतंय घरी करायचं का पिझ्झा? घडी करायचा आम्हाला. घडी चौकोन त्रिकोणची घडी येते ना, तसं करायचं. इडली खाऊन घ्या पोटभर, मग दुपारी पिझ्झा खा. म्हणजे याच्यातच आयुष्य काढा तुमचं, नाही का? खाण्यापिण्याचं आयुष्य गेलं. तर असा विषय मला याविषयी बोला वाटलंय, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. तर तुम्हाला काय वाटतंय ते मला सांगा याविषयी. तुला काय वाटतंय कोमल? होईल ना चालू. कधी होईल? दम लागतो. चिडिया चुग गई खेत. आता विषय असा आहे की मला काही ऑर्डर करायचं असलं तर मला रविवारच्या रूमवर ऑर्डर करावं लागतं आणि तिथून जाऊन घेऊन यावं लागतं. रविवारच्या रूममधून 5 मिनिटाच्या अंतरावर, 5-10 मिनिटाच्या. पण मला असं वाटतं की आता ओला उबेर जागेवर आता आम्ही कोणी पाहुणे आले किंवा आम्हालाही कुठं जायचं असलं रिक्षानं तर चौकापर्यंत म्हणजे ते रोडपर्यंत जावं लागतं आहे. त्यामुळं विषय होतो. जाऊ दे आता, याविषयी जास्त न बोलल्याच बरं. तसं तर मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकणारच आहे, कारण की त्यांच्यापर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे, त्यांना आमच्या लोकेशनला ॲड केलं पाहिजे तिथे. मला असं वाटतंय, म्हणून म्हटलं चला बोलावं तुमच्यासोबत जरा. परी ऐक ना परी, ते ATM कार्ड कोणाचं आहे ते असं का बरं केलं परी तू? दादांनी केलं ते. दादांनी केलं आणि तिला खेळायला दिलं. तुझा फोन आहे हो. दर कोणाला फोन लावती? आत्याला. परीची आत्या काही इकडे येणार नाही सध्या. जेव्हा आमचं स्वतःचं घर होईल तेव्हा परीची आत्या इकडे येईल. चला मी काय करतो आता, व्हिडिओचा एंड करतो, कारण की ऑलमोस्ट दररोज 20 मिनिटाचा व्हिडिओ व्हायला लागला आहे आणि तुम्ही देखील बोर होत असाल 20 मिनिटाचा व्हिडिओ पाहून. तुम्ही बोर होताय का नाही ते मला कमेंट्समध्ये सांगा, आणि याविषयी काय करायला पाहिजे ते पण सांगा. मला या गोष्टीचा त्रास तर होतोयच, कारण की आमचे काही व्हिडिओ जे असतात त्यासाठी आम्हाला काही ग्रोसरी मागवावे लागते, पण आम्हाला ते तसा त्रास होतो म्हणून तिकडे जावं लागतं. मला तर त्रास होतो, म्हणजे प्रत्येक वेळेस आपण ब्लिंकिट, झेप्टो हे वापरत नाही, पण एखादी वेळेस गरज असली तर वापरावं लागणारच आहे. त्यामुळे आता दादा तिकडं डीमार्टमध्ये गेलेले, ते तेल वगैरे थोडं आणायचं आहे, त्यासाठी दादा आणि सोनू गेलेले आहे. पण ठीक आहे, चला मी व्हिडिओचा एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला
ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.